ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। कृष्णं नारायणं वन्दे, कृष्णं वन्दे व्रजप्रियं, कृष्णं द्वैपायनं वन्दे, कृष्णं वन्दे पृथासुतं। सर्व श्रोत्यांना माझा सादर नमस्कार। आजच्या भागात मी 8वा अध्याय, 9वा अध्याय तसेच त्यापुढील काही अध्याय यांचे सारामृत सादर करीत आहे। श्रीमद भागवत महापुराणाचे हे सारामृत संकलन केलेले आहे कैलासवासी श्री गंगाधर गोपाळ उत्पात यांनी, तर सादरीकरण करत आहे सौ अश्विनी अंकुश केंढे। हा भाग तुम्हाला आवडला तर लाईक तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका। अथा अष्टमोध्यायः परीक्षिताचे गर्भात रक्षण, कुंतीने केलेली भगवंतांची स्तुती आणि युधिष्ठिराचा शोक। सूत म्हणाले, यानंतर पांडव श्रीकृष्णांच्या सह स्त्रियांना पुढे करून मेलेल्या स्वजनांना तिलांजली देण्यासाठी गंगा तीरावर गेले। तेथे त्या सर्वांनी मृत बंधूंना, मृत पुत्रांना तिलांजली दिली आणि पुन्हा विलाप केला। त्यानंतर भगवंतांच्या चरणकमलांच्या धुळीने पवित्र झालेल्या गंगाजलात पुन्हा स्नान केले। कुरुराज महाराज युधिष्ठिर, त्यांचे बंधू धृतराष्ट्र, पुत्र शोकाने व्याकुळ झालेली गंधारी, कुंती आणि द्रौपदी असे सर्वजण मृत स्वजनांच्या साठी शोक करीत होते। भगवान श्रीकृष्णांनी धौम्य मुनींसह त्यांचे सांत्वन करून त्यांची समजूत घातली की संसारातील सर्व प्राणी कालाच्या अधीन आहेत, मृत्यूपासून कोणाचीही सुटका होऊ शकत नाही। अशा प्रकारे धूर्त बंधूंनी कपटाने हिसकावून घेतलेले राज्य भगवान श्रीकृष्णांनी अजातशत्रू युधिष्ठिर महाराजांना देऊन टाकले। तसेच द्रौपदीच्या केशसंभाराला स्पर्श केल्याने आयुष्य क्षीण झालेल्या दुष्ट राजांचा वध करविला। त्याचप्रमाणे उत्तम सामग्री आणि पुरोहितांद्वारे युधिष्ठिराकडून 3 अश्वमेध यज्ञ करविले। याप्रमाणे 100 यज्ञ करणाऱ्या इंद्राच्या यशाप्रमाणे युधिष्ठिरांचे पवित्र यश दशदिशात पसरविले। तदनंतर भगवान श्रीकृष्णांनी तिथून जाण्याचा विचार केला। व्यास आदी ब्राह्मणांचा सत्कार करून पांडवांचा निरोप घेतला। त्या सर्वांनीही भगवान श्रीकृष्णांचा मोठाच सत्कार केला। त्यानंतर श्रीकृष्ण सात्यकी आणि उद्धवासह द्वारकेला जाण्यासाठी म्हणून श्रीकृष्ण रथावर आरूढ झाले। त्याचवेळी त्यांनी पाहिले की भयाने विव्हळ झालेली उत्तरा समोरून पळत येत आहे। उत्तरा म्हणाली, देवाधिदेवा जगदीश्वरा, आपण महान योगी आहात, आपण माझे रक्षण करा। या लोकात मला अभय देणारा आपल्याशिवाय अन्य कोणीही नाही। हे प्रभो, आपण सर्व शक्तिमान आहात। तप्त असलेला हा लोखंडी बाण माझ्याकडेच वेगाने येत आहे। स्वामी, हा माझे खुशाल भस्म करो, परंतु याने माझ्या गर्भाला धक्का पोहोचवू नये। तिचे करुणावचन ऐकताच भक्तवत्सल भगवान समजून चुकले की अश्वत्थाम्यानेच पांडवांचा वंश नाहीसा करण्यासाठी ब्रह्मास्त्राचा प्रयोग केलेला आहे। हे मुनिश्रेष्ठ, जळत असलेले 5 बाण आपल्याकडेच येत असलेले पांडवांनी त्याच वेळेस पाहिले, म्हणून त्यांनीही आपापली अस्त्रे सज्ज केली। सर्व शक्तिमान भगवान श्रीकृष्णांनी आपल्या अनन्य प्रेमी भक्तांवर संकट आलेले पाहून आपल्या सुदर्शन चक्राने त्यांचे रक्षण केले। योगेश्वर श्रीकृष्ण सर्व प्राण्यांच्या हृदयात आत्मरूपाने विराजमान आहेत। पांडवांची वंश परंपरा चालू राहण्यासाठी त्यांनी आपल्या मायेने उत्तरेला आच्छादित केले। शौनका, जरी ब्रह्मास्त्र हे अमोघ आहे आणि त्याला प्रतिकार करण्याचा कोणताच उपाय नाही, तरी भगवान श्रीकृष्णांच्या तेजासमोर आल्यावर ते शांत झाले। हे आश्चर्य समजण्याचे काही कारण नाही,
कारण भगवान श्रीकृष्ण तर सर्व आश्चर्यांचे निधान आहेत. ते स्वतः अजन्मा असूनही आपल्या मायेच्या योगाने या विश्वाची उत्पत्ती, रक्षण आणि संहार करतात. जेव्हा भगवान श्रीकृष्ण जाण्यासाठी निघाले तेव्हा ब्रह्मास्त्राच्या ज्वालातून मुक्त झालेल्या आपल्या पुत्र आणि द्रौपदीसह सती कुंतीने या प्रकारे स्तुती केली. कुंती म्हणाली, आपण सर्व जीवांच्या बाहेर आणि आत राहत आहात, तरी सुद्धा आपण प्रकृतीच्या पलीकडील आदिपुरुष परमेश्वर असल्याने इंद्रिये आणि वृत्ती यांनी पाहिले जाऊ शकत नाही. मी आपणास नमस्कार करते. कुंती म्हणाली, हे जगद्गुरु, आमच्या जीवनात पावला पावला गणिक आमच्यावर संकटे येत राहोत. कारण संकटाच्या वेळी आपले दर्शन होते आणि दर्शनानंतर जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होते. उच्च कुळात जन्म, विद्या आणि संपत्ती यामुळे गर्विष्ठ झालेली माणसे आपले नाव घेऊ शकत नाहीत. कारण आपण स्वतःजवळ प्रापंचिक वस्तू आणि वासना न ठेवणाऱ्यांनाच दर्शन देता. आपणास कोणी प्रिय नाही, आपणास कोणी अप्रिय नाही. आपल्या संबंधी मात्र लोकांची बुद्धी विषम आहे. इति अष्टमोऽध्याय. अथ नवमो अध्यायः. युधिष्ठिर आदींचे भीष्मांच्या जवळ जाणे आणि भगवान श्रीकृष्णांची स्तुती करत भीष्मांचा प्राणत्याग. भीष्म म्हणतात, ज्याला तुम्ही आपला मामे भाऊ, प्रिय मित्र, सर्वात श्रेष्ठ असा हितकर्ता मानता, तसेच प्रेमाने ज्याला तुम्ही आपला मंत्री, दूत, एवढेच काय सारथी बनवितानाही संकोच नाही केला, ते श्रीकृष्ण स्वतः परमात्मा आहेत. योगी पुरुष भक्तिभावाने श्रीकृष्णात आपले मन गुंतवून आणि वाणीने यांच्या नामाचे कीर्तन करीत शरीराचा त्याग करतात. त्यामुळे ते कामना आणि कर्मबंधनातून मुक्त होतात. अथैकादशोऽध्यायः. श्रीकृष्णांचे द्वारकेमध्ये राजोचित स्वागत. हीच भगवंतांची महती आहे की प्रकृतीत राहून सुद्धा तिच्या गुणांनी ते कधी लिप्त होत नाहीत. जसे नेहमी भगवंतांना शरणागत बुद्धी स्वतःमधील गुणांनी लिप्त होत नाही. स्वतःच्या समजाने अगर दुसऱ्याने समजावल्याने जो या संसाराला दुःखरूप समजून त्यापासून विरक्त होतो आणि आपले अंतःकरण वश करून घेऊन हृदयात भगवंताला धारण करून संन्यास घेण्यासाठी घराच्या बाहेर पडतो, तोच उत्तम मनुष्य होय. अथ सप्तदशोऽध्यायः. महाराज परीक्षिताकडून कलियुगाचे दमन. सूत म्हणाले, कलियुगाची विनंती मान्य करून राजा परीक्षिताने त्याला 4 ठिकाणी राहण्यासाठी दिली. द्यूत, मद्यपान, व्यभिचार आणि हिंसा. या स्थानात क्रमशः असत्य, मद, मद्यपान, व्यभिचार आणि हिंसा या स्थानात क्रमशः असत्य, मद, आसक्ती आणि निर्दयता या 4 रूपात अधर्म निवास करतो. कलियुगाने आणखी ठिकाणे मागितली तेव्हा सामर्थ्यवान परीक्षिताने कलियुगाला राहण्यासाठी सुवर्ण हे आणखी एक ठिकाण दिले. अशा प्रकारे कलियुगाची असत्य, गर्व, कामवासना, वैर आणि रजोगुण ही राहण्यासाठीची 5 ठिकाणे झाली. अधर्माचे मूळ कारण असलेला कली परीक्षिताने दिलेल्या या 5 ठिकाणी राजाज्ञेचे पालन करीत राहू लागला. म्हणून आत्मकल्याण इच्छिणाऱ्या पुरुषांनी या 5 ठिकाणांचा कधीही आश्रय घेऊ नये. विशेषतः धार्मिक राजा, प्रजेचा लौकिकदृष्ट्या नेता आणि धर्मोपदेश करणारे गुरु यांनी तर सावध राहून या ठिकाणांचा त्याग केला पाहिजे. अथ अष्टादशोऽध्यायः. राजा परीक्षिताला भृंगी ऋषींचा श्राप. जे लोक भगवान श्रीकृष्णांच्या लीला कथन करीत राहतात, त्या कथामृताचे नेहमी पान करतात आणि त्यांच्या चरणकमलांचे स्मरण करतात, त्यांना अंतकालीही मोह होत नाही. भ्रमरासारखे सार ग्रहण करणाऱ्या सम्राट परीक्षिताने कलीचा द्वेष केला नाही, कारण कलियुगाचा एक गुण आहे.
की कलियुगात केवळ संकल्पाने पुण्यकर्माचे फळ मिळते आणि पापकर्माचे फळ संकल्पाने नाही तर प्रत्यक्ष शरीराने केल्यावर मिळते. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा. नमस्कार.